A very good morning to all of you. In the last lecture, we have seen about the introductory part of a cell division and cell cycle. Okay, means how unicellular organisms they become multicellular. So एक छोटासा जो introductory part आहे तो आपण last lecture मध्ये cover केला, right? आता आपण काय करूया ना की एक जनरल सेल डिव्हिजन लगेच आपल्याला स्टार्ट नाही करायचं आहे पण त्याच्या आधी थोडासा आहे ना बेटा तर इंट्रोडक्टरी पार्ट आहे एक बेस आहे अजून तर तो समजून घेऊ आपण आधी हं? ऐका समजा असं म्हटलं ना ऐका तर ते असतात ना ते आय थिंक काय असं पोवाडे पोवाडेच्या याच्यामध्येच म्हणतात ना किंवा मग कीर्तन वगैरे असतं तर तिथे म्हणतात ना मला आठवत नाही एक्झॅक्टली नाही सांगता येणार ना ऐका जे असेल ते ओके सो ऐका हा आता आपण एक सेल घेऊया ओके मी हा घेतला सेल हे घेतला मी त्याचा न्यूक्लियस सो सी इन अ सेल what are the different organelles beta so of course we know this is cell membrane right in a cell membrane is there okay what is this beta this is nucleus okay what will be here म्हणजे हे सगळं काय हे बाहेर न्यूक्लियस आणि याच्या मागे सायटोप्लाझम दिस यू नो ठीक आहे then you know beta that inside the cytoplasm so many different organelles are there suppose आता हे सगळे आपण घेतोय organelles so which are the different organelles that you know ठीक आहे तर ते आता इथे आपण नाही घ्यायचे तर फक्त घेऊया की अच्छा different organelles आहेत मीन्स माइटोकॉन्ड्रिया एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे गोल्गी apparatus आहे राइबोसोम आहे एक्सेट्रा प्रेझेंट आहेत ऑल डिफरंट ऑर्गॅनेल्स आर प्रेझेंट इन द सेल ठीक आहे now what is the next thing next thing is there beta ki inside the nucleus what exactly is present लक्ष द्या कलर जरा दूसरा घेते हैं inside the nucleus actually chromosomes are present inside the nucleus what are present मी असं घेते हे समजून घ्या की हे chromosomes आहे so blue color काय घेतोय बेटा yes they are chromosomes ठीक है now when we say beta that this cell is going to divide आपण म्हणतो की आपल्याला हा जो सेल इथे आपल्याला दिसतोय तर याला आता आपल्याला डिवाइड करायचा आहे डिवाइड करायचंय मीन्स या एका सेल कडून आपल्याला 2 डॉटर सेल्स तयार करायच्या आहेत राइट means if I draw a cell here it is the nucleus if it undergoes a division then here the 2 daughter cells will be formed and beta इथे हे जे ना equational division येतं equational means whatever the material present in this parent cell ना including chromosomes या पॅरेंट सेल मध्ये जे काही प्रेझेंट आहे म्हणजे सायटोप्लाझम आहे नंबर ऑफ क्रोमोसोम्स आहे हे सगळे ऑर्गॅनेल्स आहेत हे सगळं आहे ना बेटा तर हे सगळं डिवाइड होतं दुसऱ्या याच्यामध्ये म्हणजे 2 पार्ट्स मध्ये डिवाइड होतं इथे पण होईल आणि इथे पण थोडं विचार करा की हा जो सेल आहे याला आपल्याला डिवाइड करायचा इक्वल याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल जे काही ऑर्गॅनेल्स इथे प्रेझेंट असेल सपोज आता जस्ट एक एक्झाम्पल घेते की ऑर्गॅनेल्स आता 4 माइटोकॉन्ड्रिया एक्झाम्पल फक्त सांगते suppose here 4 mitochondria are present then beta here also 4 and here also 4 mitochondria should pass if here 20 means 46 chromosomes are there then here should be 46 and in this daughter cell also 46 chromosomes should pass विचार करा असं कसं कारण ऑलरेडी ह्या मदर सेल कडे पॅरेंट सेल कडे इट इज हॅव्हिंग ओनली 46 chromosomes then how it can pass 46 here also and 46 here also again if it is having naturally normally it is having 4 mitochondria then how here also 4 and here also 4 हे असं कसं आहे इट मीन्स बेटा की हा जो पॅरेंट सेल आहे पॅरेंट सेल
डिवाइड होण्याच्या आधी त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस होत असतात. लक्षात येत आहे? या पॅरेंट सेलला डिवाइड होण्याच्या आधी काहीतरी चेंजेस होतात पॅरेंट सेलच्या आतमध्ये, अँड आफ्टर दोज चेंजेस दिस पॅरेंट सेल इट डिवाइड्स इनटू 2 डॉटर सेल्स. व्हॉट आर दोज चेंजेस? मग हे काय असेल? एक तर येस बेटा, जो सायटोप्लाझम आहे तो इन्क्रीज करावा लागेल, कारण इथे जितकं आहे तितकंच या दोघांमध्ये पास करायचंय. म्हणजे सायटोप्लाझम पण डबल करावं लागेल. जितके मायटोकॉन्ड्रिया नॉर्मली मदरमध्ये आहे, मदर सेलमध्ये 4 आहे, तर 4चे डबल करा, 8 करून टाका. बाकीचे जे काय असतील, रायबोसोम्स असतील, 10 रायबोसोम्स आहेत, तर 10च्या 10 अजून 20 करून टाका. मीन्स व्हॉट वी आर डुईंग? We are just increasing the material of this parent cell. Parent cell मध्ये बेटा इथे रेप्लिकेशन आपण म्हणू शकतो, डुप्लिकेशन म्हणू शकतो, इन्क्रीज इन मटेरियल होत आहे. अँड व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट की जे क्रोमोसोम्स आपण इथे घेतोय, तर क्रोमोसोम्स सुद्धा इन्क्रीजेस नॉट इन नंबर. लक्षात घ्या, लक्षात घ्या, पुढे येईल ते क्लिअर होईल. पण इथे आपल्याला जो डीएनए आहे, आपल्याला इथे आपण डीएनए घेऊ, क्रोमोसोम घेण्यापेक्षा डीएनए घेऊया. तर डीएनएचं पण रेप्लिकेशन नेसेसरी आहे, सिंथेसिस नेसेसरी आहे. अँड दॅन बेटा जे काही डबल डबल झालेले, आता 4च्या 4 + 4 असे मायटोकॉन्ड्रिया झालेले होते. मग आपण हे 4 ह्या मदर इथे दिले आणि हे 4 जे ते ह्या डॉटर सेलमध्ये पास करून टाकले. मग डिव्हिजन होत आहे, इक्वेशनल डिव्हिजन. ऑल दीज थिंग्स, यू नो व्हॉट बेटा, की whatever the changes occur in mother cell during cell division, it constitutes, means all those sequences, they constitute cell cycle बेटा. ते सगळे काय कन्स्टिट्यूट करतात? सेल सायकल कन्स्टिट्यूट करतात. म्हणजे मदर सेलला ह्या डॉटर सेल्स मध्ये कन्वर्ट होण्यासाठी जे काही तिच्यामध्ये होणारे चेंजेस होते, मग ती ग्रोथ होईल साईजमध्ये, प्लस जे आहे तर जे ऑर्गॅनिल्स आहेत ते डुप्लिकेट होतील, जो डीएनए आहे तर डीएनएचं सिंथेसिस होणार आहे. या सगळ्या गोष्टी ऑल दीज सिक्वेन्सेस दे विल कन्स्टिट्यूट सेल सायकल. आलं बेटा लक्षात? मी आता स्क्रीन शेअर करते, आपली जी बुक आहे तर ती शेअर करते, अँड लेट्स चेक काय आहे. अजून आपण सेल डिव्हिजन स्टार्ट नाही केले, आपण जस्ट इंट्रोडक्टरी पार्ट घेतोय बेटा, समजून घेतोय काय असेल म्हणून. ते लिसन, थोडं मोठं करतोय. सी, एक मिनिट हा. इज इट ओके? आय थिंक इट्स ओके नाव. ठीक आहे. नाव सी बेटा, प्रत्येक लाईन कडे लक्ष द्यायचं, बिकॉज नीट मध्ये कुठल्या कन्सेप्ट वरती एमसीक्यू येईल सांगता येत नाहीये. बरोबर. सी, इमॅजिन करत जा प्लीज. सेल डिव्हिजन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस. बॅक ऑफ द मॅन चालू द्या. सेल डिवाइड होतोय, इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ड्यूरिंग द डिव्हिजन ऑफ अ सेल, DNA replication means duplication करावंच लागणार आहे. And cell growth also take place. Cell growth, increase in cytoplasm. All these processes, so काय काय घेतलेले आपण ह्याला डिवाइड होताना, एकतर DNA चं रेप्लिकेशन करा आणि सेलची ग्रोथ करा. All these processes, that is cell division, then DNA replication and cell growth, hence have to take place in a coordinated way to ensure, लक्ष द्या, correct division and formation of progeny cells containing intact genomes. Means what? लाईन कडे लक्ष द्या, MCQ आहे बेटा. आपण ज्या काही इव्हेंट्स घेणार आहे, की ही जी मदर सेल आहे ना, मदर सेल आहे, मदर सेल मध्ये खूप सारे चेंजेस होतात, डीएनएचं डुप्लिकेशन होऊन जाईल, सेलची साईज इन्क्रीज होईल, सेल ग्रोथ होईल. या सगळ्या ज्या काही डिव्हिजन्स आहेत, ज्या काही इव्हेंट्स आहे, म्हणजे की सेल डिव्हिजन झाले, म्हणजे की आधी न्यूक्लियसचं डिव्हिजन प्लस सायटोप्लाझमचं डिव्हिजन, ऑल दीज थिंग्स, यू नो व्हॉट बेटा, ज्या काही इव्हेंट्स त्या मदर सेलमध्ये होणार आहे ड्युरिंग सेल डिव्हिजन, तर हे सगळं ना एका कोऑर्डिनेटेड वे मध्ये पाहिजे. कसं पाहिजे? इट शुड बी इन कोऑर्डिनेटेड वे.
कोऑर्डिनेटेड वे मीन्स बेटा की एकदा का न्यूक्लियस डिवाइड झालं की लगेच मग सायटोप्लाझमने डिवाइड व्हायला पाहिजे. असं हे कोऑर्डिनेटेड वे मध्ये फॉलो व्हायला पाहिजे म्हणजे व्हायला पाहिजे. अदरवाईज इट मे लीड टू की त्यामुळे काय होईल मग काहीतरी प्रॉब्लेम इन द प्रोजेनी सेल्स विल ऑकर. ते पुढे लक्षात येईल अजून. सो फक्त एवढं लक्षात घ्या की ऑल इव्हेंट्स शुड बी इन sequence or in a coordinated way. So see that cell division, DNA replication, cell growth hence have to take place in a coordinated way to ensure what काय ensure करायचं करेक्ट डिव्हिजन की हे डिव्हिजन अगदी करेक्ट झालेलं आहे. मीन्स if mother is having 46 chromosomes then 46 chromosomes here 46 chromosomes here so equal division झालेलं आहे. So this is the correct division. आले लक्षात. So formation of division progeny cells containing intact genomes. Intact genomes means हे genome अगदी बरोबर पाहिजे. असं नाही की +1 -1 +2 -2 असं काहीतरी अजिबात नाही व्हायला पाहिजे. कन्सेप्ट समजून घ्या फक्त. MCQ नाही आहे. MCQ येईल पण कन्सेप्ट म्हणजे लर्न करण्यासारखं काही नाही आहे. The sequence of events by which लक्ष द्या. Here is this the MCQ. Sequence of events by which a cell duplicates its genome. बराबर. Genome. What is genome? DNA. सध्या आपण काय घेऊ? Genome. Genome is what? It is a complete set of genes. Write down. What is genome? It is a complete or you can say sum total of all the genes. ठीक आहे, असं घेऊया. Sum total of all genes. बराबर. सो सगळे जे जीन्स आहेत त्यांचं कलेक्शन जे आपण करतोय एका पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम मध्ये सो दॅट फॉर्म्स इट्स जीनोम. तो झाला जीनोम बेटा. कुठेच काही चेंजेस नाही व्हायला पाहिजे. सो दे आर सेइंग द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स बाय विच अ सेल डुप्लिकेट्स इट्स जीनोम मीन्स डीएनए. हे जे जीन्स कशावर आहे? क्रोमोझोम्स कशाने फॉर्म झालाय? डीएनए ने. सो तर एक तर क्रोमोसोम्सचं रेप्लिकेशन परफेक्ट व्हायला पाहिजे. लक्षात येते हे रेप्लिकेशन मध्ये एक छोटीशी मिस्टेक जरी झाली ना तरी म्युटेशन होत आहे बेटा. नाही होऊ द्यायला पाहिजे. इट शुड बी व्हेरी करेक्ट. सो द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स बाय विच सेल डुप्लिकेट्स इट्स जीनोम synthesizes the other constituents of the cell. I told you ना की मायटोकॉन्ड्रिया असेल, रायबोसोम असेल, जे काही ऑर्गॅनिल्स आहेत, सायटोप्लाझम असेल, सगळं पण डुप्लिकेट करायचं आहे त्याला, मल्टिप्लाय करायचं आहे ते. and eventually divides into two daughter cells is termed as a what? Cell cycle. त्याला आपण काय म्हणतो? सेल सायकल असणार आहे. लक्षात आलंय बेटा. मदर सेलला ही जर एक सेल असेल, ही छोटीशी सेल आहे, आता सध्या डॉटर सेल आहे, हिला आता जायचं डिवाइड व्हायचंय. मग डॉटर सेल मोठी होणार आहे, ती काय बनते? मदर सेल बनते. मीन्स इट विल ग्रो इन साईज. ठीक आहे. सेल इन्क्रीज झालेला आहे. सेल इन्क्रीज झाले, साईज इन्क्रीज झाले म्हणजे सायटोप्लाझम इन्क्रीज झालाय. याच्यामध्ये जे काही ऑर्गॅनिल्स होते ते सगळे डुप्लिकेट झालेले आहे म्हणजे की अजून त्यांचा डबल नंबर आलेला आहे. न्यूक्लियस मध्ये जे क्रोमोझोम्स होते तर त्यांचं पण डुप्लिकेशन होऊन गेलेलं आहे. ह्या सगळ्या इव्हेंट्स आहेत आणि हे आता डॉटरचा मदर तयार झाली आणि मदरचं नंतर आता डिव्हिजन होत आहे. जेव्हा मदरचं डिव्हिजन होईल ऍट दॅट टाइम हा न्यूक्लियस डिवाइड होतो फर्स्ट. म्हणजे हे कसं दिसतं माहिती आहे का? इट विल लुक लाईक दिस. न्यूक्लियस आधी डिवाइड होतो, 2 न्यूक्लियाय फॉर्म होतात. 2 न्यूक्लिया फॉर्म झाल्यानंतर हा जो सेल मेम्ब्रेन आहे तो डिवाइड होतो म्हणजे की तो इथून असा हा एक सेल होतो आणि हा एक सेल म्हणजे की इथे फायनली आपल्याला किती सेल्स मिळतात? 2 सेल्स वी गेट. हे सगळे इव्हेंट्स आहेत बेटा. ऑल दीज इव्हेंट्स दे ऑकर इन इन सिक्वेन्स आणि एक करेक्ट वे मध्ये करेक्ट सिक्वेन्स मध्ये ह्या सगळ्या इव्हेंट्स असायला पाहिजे. आलं लक्षात? आणि जर असं नाही झालं तर ऑफकोर्स डॉटर सेल्स मध्ये काही ना काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी येईल. सेकंड थिंग, वॉट एव्हर द सिक्वेन्सेस मीन्स द इव्हेंट्स आर हिअर दे ऑल कॉन्स्टिट्यूट सेल सायकल. जे काही आहे मग ते डुप्लिकेशन ऑफ क्रोमोसोम्स असेल, रेप्लिकेशन ऑफ डीएनए असेल, और ग्रोथ असेल, सेलची ग्रोथ येते,
or you can say just की जे काही कंपोनेंट्स ऑफ द सेल आहे त्यांचं डुप्लिकेशन असेल किंवा न्यूक्लियसचं इथे डिव्हिजन असेल, सेलचं डिव्हिजन प्रॉपर असेल. सो everything, all these events, they will be included under what beta? Cell cycle. So once again, see, they are saying that the sequence of events by which a cell duplicates its genome, synthesizes the other constituents of the cell, and eventually divides into two daughter cells, and it divide होतोय two daughter cells मध्ये. All these things, they constitute cell division. Although cell growth आता बघा, हा डॉटर सेल आहे, हा मदर सेल आहे. काय झालेलं आहे, यू कॅन सी साईज मध्ये. सो सेल ग्रोथ झाली. सेल ग्रोथ झाली means exactly what has increased? Cytoplasm has increased. So what is? So here is also MCQ. Although cell growth in terms of cytoplasmic increase is a continuous process. Important MCQ. सेलची जी ग्रोथ आहे बेटा, छोटा मग मोठा मोठा, थ्रू आउट सेल डिव्हिजन. सेल ग्रोथ कंटिन्युअस प्रोसेस आहे इन सेल सायकल. जी काही सेल सायकल आपण घेणार आहे, इन दॅट सेल ग्रोथ इज अ कंटिन्युअस प्रोसेस. बट व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, सेकंड MCQ, DNA synthesis occurs only during one specific stage in the cell cycle. बट बेटा, इथे हे जे डीएनएचं सिंथेसिस आहे ते फक्त स्पेशल एकाच वेळी होणार आहे. हे का, कसं सांगतात आहे? वेट, मी तुम्हाला फिगर ते दाखवते सेल सायकलची, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. सी हिअर, हिअर वी आर हॅव्हिंग द फिगर ऑफ सेल सायकल. कॅन यू सी दिस? Here you can see the cell cycle in this. Actually the phases are, this is M phase, this full is M phase cycle है ना बेटा. This one, see, G1 phase, S phase, G2 phase, M phase. ठीक है. So हे ना सेल सायकलचे इव्हेंट्स आहेत. इन दिस यू कॅन सी G1 फेज म्हणजे की ग्रोथ फेज आहे बेटा. G2 फेज ग्रोथ फेज, सेकंड ग्रोथ फेज. S फेज इट इज फॉर सिंथेसिस. इथे काय घ्यायचं आपण? सिंथेसिस घेणार आहे. आणि हा M फेज आहे. M फेज मीन्स द मायटोसिस म्हणजे ऍक्च्युअल डिव्हिजन आहे. बेटा ही डॉटर सेल आहे. हिअर यू कॅन सी, ही दोन डॉटर सेल्स आहे. ही एकामध्ये काय होतंय ते बघतोय. दिस डॉटर सेल शी अंडरगोज द ग्रोथ. तिची साईज इंक्रीज होत असते, इंक्रीज होते. सगळ्या याच्यामध्ये इंक्रीज होणार आहे. आणि मग इथे आल्यावरती मदर मध्ये कन्वर्ट होते. सो growth in size, it is a continuous process, but means in G1 phase, S phase, G2 phase, growth will occur. But beta, the DNA replication or synthesis of DNA, it occurs in a particular phase known as what you can see S phase. Very important MCQ. लक्षात आलेला आहे. काय त्यांनी सांगितलंय? DNA synthesis occurs only at one specific stage and it is S phase of cell cycle. ठीक आहे. Then further thing is, आता पुढचं काय दिलेलं आहे? चलो, आता एस फेज आहे. आता ह्या एस फेज मध्ये जेव्हा रेप्लिकेट होतं डीएनएचं, मी लक्षात घ्या, मी डीएनएचं रेप्लिकेशन म्हणते, मी क्रोमोझोम नंबर जास्त डुप्लिकेट होतोय, मी नंबर नाही म्हणत आहे. नंबरचा यूज नाही केलाय मी. सो प्लीज पे अटेन्शन. तसं पुढे येईलच तुम्हाला ते लक्षात. सो ज्या वेळेस डीएनए हा रेप्लिकेट होतो बेटा, replicated chromosomes are than, suppose for example, this is the daughter cell. ठीक आहे. डॉटर सेल आता 44 होती, म्हणजे जेवढे काही क्रोमोसोम्स, कारण आता मला क्रोमोसोम्स क्रोमॅटिड मध्ये तुम्ही कन्फ्युज होणार. जस्ट एक लक्षात घ्या. ठीक आहे. सो आपण बघतो ही डॉटर सेल आहे. डॉटर सेल जेव्हा एस फेज मध्ये जाते, तिच्यामध्ये जे क्रोमोसोम्स आहेत त्यांचा नंबर नाही, तर ते जे क्रोमोसोम्स रेप्लिकेट होतात. एवढं लक्षात. फर्दर नंतरून काय होतं की इथपर्यंत असतात, ती मदर सेल बनते. डॉटर सेल काय बनते? मदर सेल, इन्क्रीजेस इन साइज. अँड आफ्टर दॅट दिस डॉटर सेल अंडरगोस एम फेज, दॅट इज मायटॉटिक फेज, मीन्स प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टेलोफेज, सायटोकायनेसिस या फेज मध्ये ती जाते बेटा. आणि यानंतर मग अगेन इट फॉर्म्स टू डॉटर सेल्स. मग अगेन these daughter cells, they will increase in size, they will become mother, and again from them two daughter cells are formed. This is cell cycle. So beta, whatever the chromosomes are replicated here,
तर ते रेप्लिकेटेड क्रोमोसोम्स काय होतात बेटा, ह्या 2 डॉटर सेल्स मध्ये डिवाइड होतात. ओके, अजून क्लिअर लक्षात येईल तुमच्या पुढे. And wait. So see here they are saying that pen घेते. See, DNA synthesis. DNA synthesis occurs only during one specific stage in the cell cycle, that was S phase. Then DNA, the replicated chromosomes, जे काही डबल झालेले replicated chromosomes DNA are then distributed to daughter nuclei, बराबर, by a complex series of events during cell division. Series of events means आता घेतलं ना आपण प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज, ते. These events are themselves under genetic control. This is important MCQ. की हे जे PMAT होत आहे, प्रोफेस, मेटाफेस, अनाफेस, टेलोफेज, तर हे जे आहेत बेटा, म्हणजे की M फेज मधले हे फेजेस आहेत, हे सगळे दे ऑल आर अंडर जेनेटिक कंट्रोल, म्हणजे की आपल्या जीन्सशी रिलेटेड आहेत ते. अँड दॅट्स इट. आलं बेटा लक्षात? नीट रीड करा. ऍक्च्युली पूर्ण चॅप्टर झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही हा पॅराग्राफ रीड केला ना, की तुम्हाला लगेच समजून जाईल. मग ते एकदम सोपं दिलेलं आहे बेटा. ओके, चला मग आपण आता इथे क्लिअर करते हे सगळं, and then we will meet in the next lecture. Okay, so I'm ending the meeting.